तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. भैरवी जेव्हा सावलीला धमकी देऊन घराच्या बाहेर पडते तर सावली मात्र सारंगसोबत बोलणं झाल्यावर भैरवीच्या पाठोपाठ ती पण बाहेरच येत असते. तर सावली म्हणू लागते, माई थोडा वेळ थांबा, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. तर भैरवी मात्र शांत तिथेच थांबते. तर सावली म्हणू लागते, आता तुम्ही माझ्यासोबत जुगलबंदीचं आवाहन करायचं ठरवलेलंच आहे, तर मी पण काही माघार घेणार नाही. मला पण तुमचं ते आवाहन स्वीकारायचं आहे. मग त्यानंतर सावली म्हणू लागते, पण माई एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही जर मला स्वीकारलं आहे तर मला त्या जुगलबंदीमध्ये यश मात्र नक्कीच मिळेल. एका शिष्यासमोर एका गुरुचा पराभव झालेला ते मला अजिबात चालणार नाही. म्हणून माई तुम्हाला मी सांगते की तुम्ही स्वतःहून माघार घ्या, नाहीतर मला माझ्या गुरुचा झालेला पराभव मला अजिबात बघायचा नाही. पण भैरवी मात्र सावलीच्या बोलण्यावर काहीच रिॲक्शन देत नसते. तर सावली शांत बसते. तर भैरवी म्हणू लागते की सावली, तू कुणासमोर अशा गोष्टी करते? तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी भैरवी वजा आहे. मी कुणाची मदत घेत नाही. जे काही करायचं आहे ना मी ते स्वतःहून करते आणि मला न कुणाच्या मदतीची अजिबातच गरज नाही. आणि तुला मी सांगते, मी तुला आवाहन दिलं आहे आणि ते तू स्वीकारलं आहे, तर ते मला पूर्ण करून दाखवायचंच आहे. मग बघूया कुणाची बोलती बंद होती आणि कुणाची चालू राहती. मला फक्त तुझं एकदाचं गाणं बंद करून दाखवायचं आहे. तर सावली मात्र मनातली मनातच हसत असते. तिला मात्र वाटत असते की या जुगलबंदीमध्ये मी मात्र नक्कीच जिंकणार आहे आणि भैरवी माईचा नेहमीप्रमाणे पोपट होणार आहे. पण भैरवीला वाटत असतं मी काहीतरी प्लॅन करेल, जयंतीला माझ्या हाताशी धरेल आणि या सावलीला मी कधी जिंकू देणार नाही. पण बघूया आता यांच्या जुगलबंदीमध्ये मात्र कुणाचा विजय होतो. तर दुसरीकडे सारंग, चंद्रकांत आणि त्रिलोत्तमा बसलेले असतात. तिघा जणांच्या गप्पा चालू राहतात. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, मला 100% माहिती की आपली सावली ना हरणार आहे, कारण की ती भैरवी ना तिची गुरु आहे. एका शिष्यासमोर गुरु हरलेला कधी ऐकलंय का तुम्ही? पण सारंग आणि चंद्रकांतचा कधी विश्वासच बसत नसतो. चंद्रकांत म्हणू लागतो, अगं त्रिलोत्तमा असं कशाला बोलते तू? आपली सावली जिंकणार आहे, मला खात्री आहे. आता चंद्रकांत म्हणू लागतो की त्रिलोत्तमा, तुला माहिती आहे का, अनेक इतिहासामध्ये मी वाचला आहे की एका शिष्याने गुरुवर मात केला आहे. आता इथे पण तसंच होणार आहे. भैरवी जी हरणार आहे आणि आपली सावली जिंकणार आहे. पण त्रिलोत्तमाला वाटत असतं की भैरवी काही ना काहीतरी कुटाणा करेल आणि सावलीला नक्कीच हरेल. आणि मुळात म्हणजे सावलीची ना भैरवी गुरु आहे, त्याच्यामुळे त्रिलोत्तमाचा त्याच्यावर विश्वास असतो. पण त्रिलोत्तमा म्हणू लागते, तुम्ही जी गोष्ट करताय ना ती घडलेली आहे इतिहासात, आता नाही. आता जे चालू आहे ना ते मला चांगलंच कळते. तर यांच्या दोघांचं चालू असतं की आता त्रिलोत्तमा म्हणू लागते की सावली हरणार आणि भैरवी जिंकणार. पण आता चंद्रकांत म्हणू लागतो, नाही, मला चांगलं माहिती आहे की सावली जिंकणार आणि भैरवीजीच हरणार. पण मित्रांनो, यांच्या दोघांची मजा मात्र सारंग हसतच बघत असतो. तर मित्रांनो, बघूया येणाऱ्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.